नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत थायलंड सिरीज मध्ये पुन्हा तुमचे स्वागत. आधीच्या व्हिडिओत आपण पाहिले होते फुकेटमधील सिटी टूर. आज आपण जाणार आहोत फिफी आयलँडला. ही पूर्ण दिवसाची ट्रिप असून यामध्ये आपण काय काय पाहिले, कुठे कुठे भेट दिली, हे सर्व पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात प्रथम फिफी बेटावरील ही सहल आपल्याला बोटीने करावी लागते, ज्यासाठी स्पीड बोट व नॉर्मल बोट असे दोन पर्याय असतात, ज्याची बुकिंग आपण राहत्या हॉटेलमधून किंवा लोकल ट्रॅव्हल एजन्सी तर्फे करू शकतो. या पॅकेजमध्ये हॉटेलपासून पिकअप, ड्रॉप आणि जेवणाची पूर्ण दिवसाची सोय असते. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे हॉटेलवरून पिकअप करून 9 वाजता भेटण्याच्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. तिथे गेल्यानंतर जाम बटर, ब्रेड बटर, बिस्किट, चहा, कॉफी यासारखा हलका नाश्ता देण्यात येतो. त्याचबरोबर बोटीत ज्यांना मळमळायला, उलटी यासारखे त्रास होतात त्यासाठी गोळ्या सुद्धा ठेवलेल्या असतात तिथे. त्यानंतर दिवसभर काय काय नियोजन आहे, कुठल्या ऍक्टिव्हिटी केल्या जाणार आहेत, कुठे कुठे भेट देणार आहे याची छोटीशी माहिती देऊन आपण ज्या स्पीड बोटने जाणार आहोत त्या बोटच्या दिशेने घेऊन जाते. त्यानंतर ही बोट बरोबर 10 वाजता तिथून निघून निसर्गाचा आनंद घेत आपण सर्वात प्रथम पोहोचतो माया बे बीचवर, ज्या ठिकाणी द बीच इंग्लिश चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. परंतु वाढत्या गर्दीमुळे निसर्ग संवर्धनास हेतू काही कारणासाठी हा बीच थोड्या दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी उतरण्यास सक्त मनाई होती. परंतु लांबूनच दृश्याचा आनंद घेऊन आम्ही पुढच्या ठिकाणासाठी गेलो आणि पुढचे ठिकाण होते मंकी आयलँड. हे बेट वन्य प्राण्यांचे बेट असून इथे सर्वात जास्त माकडे पाहिली जातात. त्यामुळे या बेटावर उतरण्याची परवानगी नसल्यामुळे बोटीतूनच आपण या बेटाचा आनंद घेऊन फोटोग्राफी करून या बेटाच्या अवतीभोवती एक फेरफटका झाल्यानंतर आपण पोचतो पुढील ठिकाणासाठी. आणि आपले पुढील ठिकाण होते पीले लगून. या ठिकाणी आपण 20 मिनिटं थांबून पाण्यामध्ये स्नॉर्कलिंग व स्विमिंग करणार आहोत, कारण इथे जास्त खोल पाणी नसून उथळ पाणी आहे, ज्यामध्ये आपल्याला रंगीबिरंगी छोटे छोटे माशांचे थवे पाहायला मिळतात, ज्याचा एक वेगळाच अनुभव असतो. त्याचबरोबर अजून एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होते, ती म्हणजे लॉंग टेल बोट बोटिंग, ज्यामध्ये 2 डोंगरांच्या निमुळत्या रस्त्याने पाण्यातून बोटिंग करून जाऊन दृश्याचा एक वेगळा आनंद घेऊ शकतो. परंतु याची कल्पना तुम्हाला बुकिंगच्या वेळेसच द्यावी लागते, कारण की स्पीड बोट तिथून जात नाही. त्यासाठी तुम्हाला ती वेगळी लॉंग टेल बोटच करावी लागते. स्नॉर्कलिंग साठी लागणारे सर्व सामान हे बोटवाले तुम्हाला देतात. तरी सुद्धा तुम्हाला स्वतःचे आणायचे असेल तर आपण जिथे एकत्र झालो होतो तिथे माहिती देत होते, त्या ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी खरेदी सुद्धा करू शकता अशी व्यवस्था होती. तुम्हाला जरी स्विमिंग येत नसेल तरी सुद्धा तुम्ही स्नॉर्कलिंग करू शकता, कारण की बोटवाल्यांची टीम ही मार्गदर्शन व मदत करण्यासाठी तिथं असते, ज्याने की तुम्ही स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता. पी ले लगून या ठिकाणी स्नॉर्कलिंग करून आम्ही तिथून निरोप घेऊन पोचलो वायकिंग केव्ह या ठिकाणी. इथे सुद्धा गुफेमध्ये जाण्यासाठी लॉंग टेल बोटची बुकिंग आपल्याला बुकिंगच्या वेळेसच करावी लागते. त्याचबरोबर गुफेच्या बाहेरच्या पाण्यामध्ये आपण इथे सुद्धा स्नॉर्कलिंग आणि स्विमिंग करू शकतो, परंतु इथले पाणी तेवढे उथळ नसते व इथे जेलीफिश व बेबी शार्क आढळून येतात. जेलीफिशमुळे आपल्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे बोटवाले सांगतील तेवढ्याच एरियामध्ये आपल्याला स्विमिंग करावी लागते. वायकिंग गुफेचा निरोप घेऊन आता लंचसाठी बोट पोचणार होती फिफी डॉन आयलँडवर. फिफी आयलँड हे 2 भागांमध्ये विभागलेले आहे. त्यातील आता लंच करणार आहोत ते फिफी डॉन आयलँड, आणि आतापर्यंत जेवढे आपण सर्व पॉइंट पाहिले ते फिफी ले आयलँड मधले होते. जेवणासाठी बोट या ठिकाणी 1 तास 40 मिनिटं थांबणार होते. आता व्हिडिओत दिसत असलेल्या ठिकाणी बोटवाल्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली होती, ज्यामध्ये फ्रुट्स, थाई व्हेज व नॉनव्हेज जेवणाचा समावेश होता. या बेटावर छोटी मोठी खूप सारी हॉटेल आहे. जेवणानंतर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर आराम करू शकता किंवा इथे एक व्ह्यू पॉइंट पण होता, जिथून बेटाचे टॉप व्ह्यू आपण पाहू शकतो. असे ठिकाण होते, ज्या ठिकाणी जाण्यासाठी
30 ते 35 मिनिट लागणार होते. त्याच्या व्यतिरिक्त बेटावर फेरफटका मारू शकता, जिथे खरेदीसाठी खूप सारे शोपीस पर्याय उपलब्ध होते. आम्ही मात्र जेवणानंतर हॉटेलच्याच खाली एक आईस्क्रीमचे दुकान होते, जिथून आम्ही इथली प्रसिद्ध नारळापासून बनवलेली आईस्क्रीम घेतली, जी खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी होती. त्याचबरोबर इथे थायलंड स्पेशल स्टिकी राईस आणि मँगो हे सुद्धा होते. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बेटावरच फेरफटका मारला, जिथे आम्हाला इंडियन रेस्टॉरंट पण भेटले. त्याचबरोबर पुढे राहण्यासाठी व्यवस्था पण दिसत होती व 7-Eleven ह्यासारखे दुकानं बेटावर उपलब्ध होती. थोडा वेळ पाण्यामध्ये पण टाइमपास करून फिफी डॉन आयलंडला बाय बाय करून आम्ही गेलो पुढच्या ठिकाणासाठी आणि आमचे आजच्या दिवसाचे शेवटचे ठिकाण होते खाई बेट या ठिकाणी. थायलंडच्या पुकेटच्या पूर्व दिशेला असलेले खाई नोक, खाई नाई आणि खाई नुई असे 3 लहान बेटांचा हा समूह आहे. त्यातील खाई नाई या ठिकाणी आम्ही आता थांबलो होतो, जे स्वच्छ शांत पाणी, मऊ वाळूचा किनारा आणि उथळ पाण्यापर्यंत पोहोचणारे भरपूर रंगीबिरंगी मासे यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. त्याचबरोबर इथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी सुद्धा करवल्या जातात, ज्याचे चार्जेस तुम्हाला तुमचे पे करावे लागतात. त्याचबरोबर आता व्हिडिओत दिसत असलेली आराम खुर्ची व त्यावर छत्री अशी बसण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा 50 थायबात असे चार्जेस होते. त्यानंतर थोड्या वेळाने बोटवाल्यांनी आम्हाला थोडेसे कलिंगड व अननसाचे काप खाण्यासाठी दिले होते, ज्याचा आनंद आम्ही बीचवर बसून घेतला होता. त्यानंतर थोडा वेळ तिथे टाइमपास करून खाई नाई बेटावरून आम्ही निरोप घेतला आणि सकाळी जिथून बोट सुरू झाली होती त्या ठिकाणी आम्ही परत येऊन पोहोचलो. तिथून नंतर बोटवाल्यांनी आम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचवले. आजच्या ट्रिपसाठी आम्ही पर पर्सन 2000 थायबात अशी बुकिंग केली होती, ज्यामध्ये 5 वर्षाच्या आतील मुलांसाठी चार्जेस नव्हते. तुम्ही जर लोकलमधून ही बुकिंग केली तर प्राईस खूप निगोशिएबल असते, ज्यामध्ये हॉटेलवरून पिकअप ड्रॉप, जेवण, अनलिमिटेड पाणी, सॉफ्ट ड्रिंक, गाईड, लाईफ जॅकेट, स्नॉर्कलिंगसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट हे ती लोक प्रोव्हाइड करतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या गोष्टी न्यायच्या असतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.